विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीसाठी विषय गणित शिकणार आहोत. मित्रांनो, गणित विषय म्हटल्यानंतर गणितामध्ये वेगवेगळ्या मूलभूत क्रियांचा समावेश होतो, ज्या आपल्याला माहिती आहे. जसे बेरीज आहे, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारच्या क्रिया असतात. तर यावर आधारित मी एक छोटासा प्रश्न आपणासाठी विचारत आहे. समजा आपल्या वर्गातील एका मुलीचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाकरिता भेटवस्तू म्हणून तिच्या 2 मैत्रिणी तिला काही रुपयाची भेट देतात. त्यापैकी एक मैत्रीण 5 रुपयाची भेट देत असते, दुसरी मैत्रीण 10 रुपयाची भेट देत असते. तर दोन्ही मैत्रिणींनी दिलेली जी काही रक्कम आहे ती त्या मुलीकडे किती जमा झाली हे जाणून घ्यायचं असेल तर त्या मुलीला कोणती मूलभूत क्रिया करावी लागेल? अगदी बरोबर, याचं उत्तर आहे बेरीज. बेरीज करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, बेरीज आपल्याला करता येते. 1 अंकी संख्येची बेरीज करता येईल, 2 अंकी संख्येची सुद्धा बेरीज करता येणं शक्य आहे. परंतु जर 3 अंकी संख्या किंवा त्यापेक्षा अधिक जर मोठी संख्या असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला काही अडचणी निर्माण होतात. आणि त्या अडचणीपैकी एक अडचण अशी आहे की हातची संख्या घेणे. हातची संख्या कशी घ्यायची याविषयी जाणून घेणे आपल्याला आवश्यक आहे. म्हणून आपण एक नवीन घटक आज समजून घेणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे बेरीज हातच्याची. तर ही बेरीज हातच्याची या घटकाअंतर्गत आपल्याला माहिती पाहायची आहे. या ठिकाणी इथं काही चित्र दिलेले आहे. बघा, या ठिकाणी डाव्या बाजूला इथे बेरीज हातच्याची मध्ये काही चिन्ह दाखवलेली आहे. उजव्या बाजूला काही अंक दाखवलेले आहे. आता हे जे अंक आहे यामध्ये 128 ही एक संख्या आहे. 128 मध्ये शतक किती आहे हे आपल्याला बघण्यासाठी इथे काही चिन्ह आहे. जसं इथे 1 आहे म्हणजे 1 शतक. त्याच्यानंतर दशक स्थानी किती अंक आहे इथं आपण मोजू शकता, 1, 2. त्याच्यानंतर एकक स्थानी किती अंक आहे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारे एकक स्थानी 8 आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या आहे 216. 216 म्हणजे शतक किती आहे इथे आपण पाहू शकता, 2. त्याच्यानंतर दशक किती आहे इथे बघा, दशक 1 आहे. त्याच्यानंतर एकक किती आहे इथे मोजता येईल आपल्याला, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे. आता आपल्याला बेरीज करायची. एकक स्थानाची आपण बेरीज करत असतो पहिल्यांदा. 8 अधिक 6 14 आली. 14 पैकी 14 ही पूर्ण संख्या इथे न घेता आपण त्या 14 संख्येपैकी एकक स्थानी असलेली 4 संख्या तिथेच ठेवून दशक स्थानी असलेली 1 ही जी संख्या आहे ती आपण हातचा म्हणून आपण घेत असतो. आणि ती हातचा म्हणून घेतलेली जी संख्या आहे ती आपण अशा पद्धतीने पुढील चित्र आपण पाहू शकता. या ठिकाणी बघा, हातचा म्हणून घेतलेली 1 ही संख्या ही दशक स्थानी इथे लिहिलेली आहे. अशा प्रकारे आधीच या ठिकाणी 2 अधिक 1 ही संख्या आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला तर याची एकूण बेरीज ही इथे आपल्याला 4 झालेली दिसते आहे. म्हणजेच शतक स्थानी इथे 1 आणि 2 आहे म्हणजे एकूण 3 झाली. म्हणजे 3, 4, 4 म्हणजे 344 अशा प्रकारची बेरीज आलेली आहे. याप्रमाणे आपल्याला हातची संख्या घेऊन हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. अशाच पद्धतीचं एक दुसरं उदाहरण आपण पाहूया. हे बघा, हे एक दुसरं उदाहरण आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये इथं 152 आहे अधिक 173 आहे. आता इथे पाहू शकता आपण 152 मध्ये शतक स्थानी किती आहे हे बघा, इथं 1. दशक स्थानी किती आहे इथं आपण संख्या मोजू शकता चिन्हामध्ये, 5. आणि एकक स्थानी किती आहे इथे आपल्याला दिसते आहे, 2. त्याच्यानंतर 173 मध्ये शतक स्थानी 1. दशक स्थानी किती आहे इथं पहा, आपल्याला दिसत आहे 7. आणि एकक स्थानी आहे इथे 3. याप्रमाणे आता आपण बेरीज करणार. एकक स्थानाची बेरीज सुरुवातीला आपण करणार आहोत. 2 अधिक 3 5.
त्याच्यानंतर दशक स्थानी 5 अधिक 7 आहे म्हणजे 12 झाली. 12पैकी 12 ही पूर्ण संख्या इथं न घेता त्यातली एकच स्थानी असलेली 2 संख्या तिथेच ठेवून आपण दशक स्थानी असलेला जो अंक आहे तो आपण इथं शतक स्थानी हातचा म्हणून आपण घेत असतो. आणि अशा प्रकारे इथे आधीच शतक स्थानी 1 अधिक 1 आहे म्हणजे पुन्हा त्यामध्ये 1 हातचा मिळवला तर 3 होते. म्हणजे 3, 2, 5 म्हणजे 325 अशा प्रकारची आपल्याला बेरीज या ठिकाणी दिसते. तर या पद्धतीने आपल्याला अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला सोडवता येईल. अजून एक अभ्यासासाठी इथे एक उदाहरण दिलेलं आहे 267 अधिक 539. एकदा जर आपल्याला जर का रीत समजली असेल आपल्याला कसं सोडवायचं, कसा हातचा घ्यायचा, तर बाकीचे उदाहरण आपल्याला सोडवता येतील. इथं त्याची रीत दाखवलेली आहे आणि इथं या ठिकाणी आलेलं उत्तर आपल्याला इथं दिसते आहे. अशा पद्धतीने इथे 806 हे उत्तर आपल्याला आलेलं दिसते. ह्या पद्धतीने आपल्याला अशी अनेक उदाहरणं आपल्याला सोडवता येईल. काही गृहपाठ म्हणून आपल्याला अशी काही उदाहरणं आपल्याला इथं सोडवण्यासाठी दिलेली आहे. जसं या ठिकाणी इथं आपण बघू शकता हे सगळे जे उदाहरण आहे आपण घरी जर सराव केला, योग्य पद्धतीने आपण रीत समजून घेतली आणि जर आपण सोडवण्याचा अधिकाधिक जर सराव केला तर सहजपणे आपल्याला ह्या बेरीज करता येतील. धन्यवाद.